we have to start with further part. Last time we have seen the Carnot cycle, basics of refrigeration, unit of refrigeration, and introductory part of vapor compression cycle. Today we are going to discuss vapor compression cycle in detail. Vapor compression cycle is widely used because it is compact in size, size कमी असते. त्यानंतर it has a wide range of capacity and temperature. म्हणजे फ्रॅक्शनल टन ऑफ रेफ्रिजरेशन पासून 100 टन्स ऑफ रेफ्रिजरेशन पर्यंत वेपर कॉम्प्रेशन सायकलची युनिट तयार करता येतात. रनिंग कॉस्ट इज रिजनेबली लेस आणि COP इज कन्सिडरेबली हायर आणि कॉम्पॅक्टनेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट and therefore you will find the domestic applications or small capacity industrial applications are from vapor compression cycle. Vapor compression सायकलची ॲनालिसिस करत असताना थर्मोडायनॅमिक ॲनालिसिस करत असताना त्याचा COP कॅल्क्युलेट करणे, व्हेरियस प्रॉपर्टीज काढणे, डिझाईन ऑफ कॉम्प्रेसर किंवा डिझाईन ऑफ कॅपिलरी, डिझाईन ऑफ कंडेन्सर, हे सर्व करण्यासाठी आपल्याला PH डायग्रॅम, एन्थाल्पी प्रेशर डायग्रॅम याची आपल्याला गरज पडते. हा PH डायग्राम जो असतो तो प्रत्येक रेफ्रिजरंट R22 असेल, R104 असेल किंवा कुठलाही बाकीचा रेफ्रिजरंट असेल, त्या प्रत्येक रेफ्रिजरंटसाठी हा PH चार्ट वेगळा वेगळा असतो आणि ह्या PH चार्टवरती वेगवेगळ्या प्रॉपर्टीज जर आपण पॉईंट लोकेट केले त्या PH चार्टवरती, कंडिशन्स म्हणजे एंट्री टू दी कॉम्प्रेसर, आउटलेट फ्रॉम दी कॉम्प्रेसर, देन पुढं कंडेन्सरचा इनलेट, कंडेन्सरचा आउटलेट, एक्सपान्शन डिव्हाइस किंवा कॅपिलरी ट्यूब आणि इनलेट टू दी इव्हॅपरेटर आणि आउटलेट फ्रॉम दी इव्हॅपरेटर. हा प्रत्येक पॉईंट जर लोकेट केला तर आपल्याला त्या पॉईंटच्या सर्व प्रॉपर्टीज म्हणजे एन्थाल्पी असेल, स्पेसिफिक व्हॉल्यूम असेल आणि एन्ट्रॉपी असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथं ड्रायनेस फ्रॅक्शन असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या PH डायग्रॅम, प्रेशर एन्थाल्पी डायग्रॅमवरून मिळतात. PH डायग्राम रीड करण्याची चांगली प्रॅक्टिस असली पाहिजे, केअरफुली तो रीड केला पाहिजे, नाहीतर मग आपल्या आन्सर्समध्ये एरर येतात, तर ते होऊ नये. तर ह्याच्यामध्ये हा जो मधला पार्ट आहे म्हणजे लाल रिजन जो आहे त्याच्यामधला पार्ट जो आहे तो दॅट इज वेट वेपर रिजन आणि त्याच्या लेफ्ट साईडला आहे तो लिक्विड रिजन आणि हा यू शेप संपल्यानंतर इन्व्हर्टेड यू शेप संपल्यानंतर पुढच्या बाजूला जो आहे तो सुपरहिटेड रिजन. क्रिटिकल पॉईंट म्हणजे इथं लिक्विड आणि वेपर फेज हे जे असतात ते मर्ज होतात, याच्यावरती जे आहे ते म्हणून त्याला क्रिटिकल पॉईंट मिळतात. प्रत्येक रेफ्रिजरंटच्या प्रॉपर्टीप्रमाणे हा चार्ट फेरी होतो आणि याच्यावरती आपल्याला सर्व प्रॉपर्टीज मिळतात. आता इथं याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नको म्हणून सर्व लाईन आपण दाखवलेल्या नाहीत, तर त्या सर्व लाईन आपल्याला जर दाखवल्या तर त्याप्रमाणे तुमच्या पुस्तकामधला किंवा PH चार्टही सेपरेट मिळतात, ते वापरून तुम्ही हे रीड करण्याची प्रॅक्टिस करू शकता. आता हा पहिला पार्ट, लेफ्ट पार्ट जो आहे तो TS डायग्राम, राईट पार्ट जो आहे तो PH चार्ट. या PH चार्टवरती आपण वेपर कॉम्प्रेशन सायकल दाखवलेला आहे. 4 इज एंट्री टू दी इव्हॅपरेटर, 1 इज आउटलेट फ्रॉम दी इव्हॅपरेटर. एंट्री टू दी इव्हॅपरेटर इज लिक्विड रेफ्रिजरंट, आउटलेट फ्रॉम दी इव्हॅपरेटर इज वेपर इट मे बी ड्राय अँड सॅच्युरेटेड और इट मे बी वेट. आत्ता जे ह्या डायग्राम आहे ह्याच्यामधली कंडिशन जी आहे आउटलेट फ्रॉम दी इव्हॅपरेटर ती वेट वेपर आहे. वेट वेपर पुढे जाते ती 1 इज आउटलेट फ्रॉम दी इव्हॅपरेटर, इनलेट टू दी कॉम्प्रेसर, 2 is outlet from the compressor, entry to the condenser, 3 is outlet from the condenser and entry to the capillary tube or expansion device, and 4 is again, so thus cycle is completed. Now 4.1 is evaporator म्हणजे आपल्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटर मधलं फ्रीजर चेंबर, त्याच्यामध्ये आलेला लिक्विड रेफ्रिजरंट हीट ॲब्सॉर्ब करतो आणि त्या वेपर लिक्विडची वेपर तयार होते. आता इथं 1 इज इन वेट वेपर रिजन. वेट वेपर रिजन म्हणजे व्हॉट एव्हर वेपर इज गोइंग टू दी कॉम्प्रेसर, इट इज नॉट कम्प्लिटली ड्राय, म्हणजे सम पार्ट ऑफ लिक्विड इज कॅरीड अलॉंग विथ दी वेपर आणि दॅट इज एंटरिंग दी कॉम्प्रेसर. आता वेट कॉम्प्रेशन म्हणजे वेट वेपरचं कॉम्प्रेशन हे कॉम्प्रेसरच्या दृष्टीने चांगलं नसतं, कारण लिक्विड ड्रॉपलेट्स जे त्याच्यामधले असतात तर ते लुब्रिकेटिंग ऑइल जे असेल किंवा लुब्रिकेटिंग पार्ट जो असेल त्या रेफ्रिजरंटमधला तो वॉश अवे करतात आणि त्यामुळं कॉम्प्रेसरची झीज किंवा जे होतं ते जास्त होतं.
त्यामुळे आता नाव 2 पॉईंट इज ऑन दी वेपर लाईन, म्हणजे इट इज ड्राय अँड सॅच्युरेटेड कंडिशन, ड्राय अँड सॅच्युरेटेड वेपर. अँड व्हॉट इज 3? इट इज दी सॅच्युरेटेड लिक्विड, म्हणजे सॅच्युरेटेड लिक्विड ॲट 3. आणि मग तो नंतर एक्सपान्शन म्हणजे प्रेशर रिडक्शन केलं जातं. प्रेशर रिडक्शन केल्यामुळं काय होतं? 3-4, 3 वरचं जे प्रेशर आहे ते बरंचसं हायर आहे, दॅट इज आउटलेट फ्रॉम दी कंडेन्सर. P4 जे आहे ते इनलेट टू दी इव्हॅपरेटर. आणि प्रेशर कमी केल्यामुळं करस्पॉन्डिंग त्याचं जे सॅच्युरेशन टेम्परेचर आहे, इव्हॅपरेशन टेम्परेचर आहे, प्रेशर कमी केल्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉईंट तो कमी होतो आणि मग त्याप्रमाणे आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये लोअर टेम्परेचर कॅन बी ऑप्टेड. म्हणून आपल्याला ते प्रेशर रिडक्शन ऑफ प्रेशर फ्रॉम कंडेन्सर आउटलेट P3 to the evaporator inlet P4 is necessary. Now coming to the analysis of cycle, that is COP. What is COP? COP is refrigerating effect. Where is refrigerating effect? 4-1 म्हणजे evaporator inlet आणि outlet. म्हणजे या ठिकाणचा जर रेफ्रिजरेटिंग इफेक्ट असेल तर H1 मायनस H4. तर हे आपल्याला रेफ्रिजरंट चार्ट किंवा रेफ्रिजरंट टेबलवरनं जर आपण सायकल त्या पीएच डायग्रामवरती जर पीएच चार्टवरती जर प्लॉट केलं तर तिथून आपल्याला ह्या व्हॅल्यूज डायरेक्टली मिळतात किंवा मग आपल्याला ह्याच्यावरूनही कॅल्क्युलेट करता येतात. आता 4 आणि 1 ह्या दोन्ही काय आहेत? वेट वेपर कंडिशन्स आहेत. आता 4च्या ठिकाणी लिक्विडचा पार्ट जास्त आहे, ड्रायनेस फ्रॅक्शन कमी आहे. 1 पॉईंटला त्याचं जे ड्रायनेस आहे तो कमी झालेला आहे, म्हणजे मेजर पार्ट ऑफ लिक्विड रेफ्रिजरंट इज कन्व्हर्टेड इनटू वेपर. तर ह्याच्या या ठिकाणी जी एन्थाल्पी असते, एन्थाल्पीचे फॉर्म्युले यू हॅव ऑलरेडी यूज्ड फॉर कॅल्क्युलेशन. तर इथली एन्थाल्पी म्हणजे HF किंवा लिक्विडची एन्थाल्पी प्लस ड्रायनेस फ्रॅक्शन इनटू ड्राय आणि सॅच्युरेटेड वेपरची एन्थाल्पी. सो H1 मायनस H4 इज रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. व्हॉट अबाउट दी वर्क सप्लाइड, वर्क डन, कॉम्प्रेसर वर्क? तर ते झालं H2 मायनस H1. H1 वेट वेपर कंडिशन, H2 इज ड्राय अँड सॅच्युरेटेड वेपर कंडिशन. तर ह्या व्हॅल्यूज आपण टेबलवरून, रेफ्रिजरंट टेबलवरून किंवा पीएच डायग्रामवरून रीड करायच्या आणि ह्या इथं व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला COP मिळतो. आता या ठिकाणी सायकल विथ वेट वेपर आफ्टर कॉम्प्रेशन, म्हणजे मगाशी आपण जे अगोदरचं सायकल बघितलं त्यावेळी एंट्री टू दी कॉम्प्रेसर वॉज वेट वेपर, बट हेअर इन दिस सायकल आउटलेट फ्रॉम दी कॉम्प्रेसर इज ऑल्सो ए वेट वेपर. आणि मी आत्ताच अगोदर सांगितलं त्याप्रमाणे वेट वेपरचं कॉम्प्रेशन करणं कॉम्प्रेशनच्या लुब्रिकेशनच्या दृष्टीने डिसएडव्हान्टेजेस असतं. मोर फ्रिक्शन, मोर विअर होतं, त्यामुळे जनरली हे अवॉइड केलेलं असतं. म्हणजेच एंट्री टू दी कॉम्प्रेसर इज टू बी एन्श्युअर्ड ॲज ड्राय अँड सॅच्युरेटेड वेपर आणि मग आउटलेट फ्रॉम दी कॉम्प्रेसर विल बी सुपरहिटेड वेपर. तर हे वेट वेपर आफ्टर कॉम्प्रेशन. आता हे काय वेळेला काय होतं, समजा आपण नॉर्मल कॉम्प्रेसर डिझाईन केलेला आहे की एंट्री टू दी कॉम्प्रेसर विल बी ड्राय अँड सॅच्युरेटेड वेपर आणि आउटलेट फ्रॉम दी कॉम्प्रेसर विल बी सुपरहिटेड वेपर. परंतु सडनली त्या सिस्टीमवरचं लोड कमी झालं. आता आपला डोमेस्टिक रेफ्रिजरेटर असेल तर आपण ज्यावेळी फ्रेश फूड आयटम्स किंवा भाज्या फळं त्याच्यामध्ये लोड करतो किंवा आपलं जे आईस तयार करण्यासाठी जे आपण पाणी टाकतो ते सुरुवातीला टाकलेलं असतं त्यावेळी लोड जास्त असतो. परंतु एकदा ते सगळं कूल झालं, नॉर्मल टेम्परेचरला आलं, वॉटरचं आईस फॉर्म झालं की लोड कमी होतं. त्यावेळेला मग त्याच्यामधली कदाचित वेट वेपर म्हणजे लोड कमी झाल्यामुळं वेट वेपर येतं आणि लोड फ्लक्च्युएशनचा पार्ट जो असतो तो एअर कंडिशनिंग सिस्टीमवरती जास्त असतो. एअर कंडिशनिंग सिस्टीम मधलं सुद्धा जे कुलिंगचा इफेक्ट आहे तो आपण हा रेफ्रिजरेशन सायकलनीच घेतो. नाव दिस इज नेक्स्ट सायकल विथ सुपरहिटेड वेपर आफ्टर कॉम्प्रेशन. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं पीएच डायग्रामवरती किंवा TS डायग्रामवरती तर इथं 1 इज दी ड्राय अँड सॅच्युरेटेड वेपर विच इज आउटलेट फ्रॉम दी इव्हॅपरेटर अँड एंट्री टू दी कॉम्प्रेसर अँड अकॉर्डिंगली आउटलेट फ्रॉम दी कॉम्प्रेसर इज ए सुपरहिटेड वेपर. आणि मग ते एंट्री टू दी कंडेन्सर आणि कंडेन्सरमध्ये काय होतं, हीट इज रिजेक्टेड टू दी सराउंडिंग. आता कंडेन्सरचे व्हेरियस टाईप्सही तुम्ही शिकला असाल. आपल्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटरमध्ये जो कंडेन्सर असतो रेफ्रिजरेटरच्या मागच्या बाजूला तर तो एअर कूल्ड कंडेन्सर असतो. परंतु जर तुम्ही आईस फॅक्टरीच्या बाहेर बघितलं असेल तर तिथं त्या कंडेन्सरवरती पाणी पडत असतं, म्हणजे दॅट इज ए वॉटर कूल्ड कंडेन्सर. आणि जर एअर कूल्ड कंडेन्सरची आपल्याला परत हीट ट्रान्सफर रेट वाढवायचा असेल, फास्ट कुलिंग करायचं असेल किंवा वेपर कंडेन्सर मधून जी कंडेन्सेट बाहेर येते तिचं सब कुलिंग करायचं असेल, म्हणजे
टेम्परेचर बिलो दी सॅच्युरेटेड लिक्विड टेम्परेचर करायचं असेल तर मग त्याच्यावरती आपण फिन्स वगैरे वापरतो. सो हेअर दिस इज ए सुपरहिटेड वेपर आफ्टर कॉम्प्रेशन, परंतु एंट्री काय आहे, ड्राय अँड सॅच्युरेटेड वेपर. हे पुढचं आपण सायकल विथ सुपरहिटेड वेपर आफ्टर कॉम्प्रेशन. आता ह्या ठिकाणी जर आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे H1 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला डायरेक्ट रीड करता येते किंवा इट इज दी एन्थाल्पी ऑफ ड्राय अँड सॅच्युरेटेड वेपर. H2 इज सुपरहिटेड कंडिशन आणि सुपरहिटेड कंडिशन ची जी एन्थाल्पी आहे ती Hg प्लस Cp टी सूप मायनस Tg. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला ती कॅल्क्युलेट करता येते किंवा मग डायरेक्ट चार्टवरून रीड करता येते. परंतु टेबल जर असेल, टेबलवरून जर आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं असेल तर H2 विल बी Hg म्हणजे ड्राय अँड सॅच्युरेटेड वेपरची एन्थाल्पी प्लस Cp म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ दॅट वेपर ऑफ रेफ्रिजरंट आणि टी सूप मायनस Tg म्हणजे टेम्परेचर डिफरन्स. टी सूप म्हणजे डिग्री ऑफ सुपरहीट झाले म्हणजे सुपरहिटिंग किती प्रमाणात झालेलं आहे त्याचं ते मेजर आहे. त्याच्या पुढचं जे आहे ते सायकल विथ सुपरहिटेड वेपर बिफोर कॉम्प्रेशन. मी अगोदरच्या पार्टमध्ये सांगितलं की एंट्री ऑफ वेट वेपर टू दी कॉम्प्रेसर इज डिसएडव्हान्टेजियस बिकॉज इट अफेक्ट्स दी लुब्रिकेशन ऑफ दी कॉम्प्रेसर. त्याचप्रमाणे जर आपण सुपरहिटेड वेपरची एंट्री केली वेदर इट इज ॲडव्हान्टेजियस, कारण ड्राय अँड सॅच्युरेटेड वेपर असेल तर लुब्रिकेशन चांगलं होतं, परंतु जशी जशी ती सुपरहिटेड होते तसा तो चार्ल्स लॉ प्रमाणे वेपरचा व्हॉल्यूम वाढत जातो. म्हणजे वेपर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर म्हणजे व्हॉल्यूम वाढत जातो. व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होणार आहे, व्हॉट एव्हर वेपर व्हॉल्यूम इज देअर इट हॅज टू बी हँडल्ड बाय दी कॉम्प्रेसर. जेवढाही व्हॉल्यूम आहे तो कॉम्प्रेसरला हँडल करावा लागतो आणि त्यामुळे मग कॉम्प्रेसरची साईज वाढते. कॉम्प्रेसरची साईज वाढली की ऑटोमॅटिकली त्याला लागणारी पॉवर वाढते आणि पॉवर वाढली की मग आपल्याला जो COP आहे R/W तो कमी होतो, COP कमी होतो. आपला इंटरेस्ट काय असणार आहे, जास्तीत जास्त कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणून एंट्री ऑफ सुपरहिटेड वेपर टू दी कॉम्प्रेसर इज ऑल्सो डिसएडव्हान्टेजियस. एंट्री ऑफ वेट वेपर टू दी कॉम्प्रेसर इज ऑल्सो डिसएडव्हान्टेजियस फ्रॉम दी लुब्रिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, सुपरहिटेड वेपर फ्रॉम दी साइज ऑफ दी कॉम्प्रेसर अँड पॉवर पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि इथं आता एंट्री सुपरहिटेड आहे म्हणजे आउटलेट हे सुपरहिटेडच असणार कॉम्प्रेसर पासून. आणि सुपरहिटेड वेपर जी कॉम्प्रेसर मधून बाहेर येते ती कुठे जाते, कंडेन्सर मध्ये जाते. आणि तिच्याच वेळी सुपरहिटेड वेपरचं लिक्विड रेफ्रिजरंट मध्ये कन्व्हर्शन करायचं असतं त्यावेळेला अगोदर सुपरहिटेड वेपरची हीट रिजेक्ट बाहेर ॲटमॉस्फिअरला करत असताना ते सुद्धा थोडं डिफिकल्ट होतं. आणि ज्याप्रमाणे कॉम्प्रेसरचा साईज वाढतो त्याप्रमाणे कंडेन्सरचा साईजही वाढतो. आता ह्या विषयासाठी मी मागच्या वेळी बोललो नाही कारण आपला पहिलाच व्हिडिओ होता, परंतु याच्यासाठी आपल्याकडचेच राजकुमार पांचाळ सर आहेत, त्यांचं एक पुस्तक याच्यासाठी आहे. आणि मी ज्यावेळी लेक्चरमध्ये बोलत असतो, व्हिडिओमधून आपल्याशी संवाद साधत असतो, त्यावेळी व्हॉट एव्हर इज नॉट अवेलेबल इन दी बुक प्रॅक्टिकल अप्रोच कन्सेप्ट त्याचा काय आहे ह्याच्यावरती माझा जास्त भर असणार आहे. बाकीच्या गोष्टी किंवा मागं आपण ग्रुपवरती सुद्धा MQC युनिट 1 आणि युनिट 2 चे टाकलेले होते. तर हा झाला आपला आजचा वेपर कॉम्प्रेशन सायकलचं ॲनालिसिस. पुढे जाऊन आपण याचे प्रॉब्लेम सुद्धा डिस्कस करू, परंतु यू कॅन रेफर दिस बुक. आणि ह्याच्याबद्दल जर काय अडचणी असतात मला जसं तुम्ही संपर्क करू शकता तसं राजकुमार पांचाळ सर आपल्याकडे प्राध्यापक आहेत त्यांची बऱ्याच विषयाची पुस्तकं आहेत, तसं ते अप्लाइड थर्मोडायनॅमिक्सचं सुद्धा आहे. धन्यवाद. आज इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पार्ट.